नमस्कार, पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहे कॉर्न कटलेट। कॉर्न कटलेट करण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेले आहे। 1 वाटी आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत, 4 चमचे डाळीचे पीठ, गाजर कट करून घेतलेले आहे, शिमला मिरची, कोथिंबीर, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा लाल तिखट, हिंग, 2 चमचे तांदूळ पीठ, मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर। सुरुवातीला एका बाउल मध्ये आपण हे मक्याचे दाणे काढून घेऊ। त्याच्यातच आपल्याला ही हिरवी मिरची टाकायची आहे, त्याच्यातच आपल्याला ही शिमला मिरची टाकायची आहे, गाजर, कोथिंबीर, धने जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट, हिंग, आलं लसूण मिरचीची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ, आमचूर पावडर टाकून घेऊ, हे 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून घेऊ आणि 4 चमचे डाळीचे पीठ टाकून घेऊ। हे व्यवस्थित आपण छान मिक्स करून घेऊ। हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन आपण हे छान मळून घेऊया। व्यवस्थित हे पीठ मळून झालेलं आहे, तर थोडासा गोळा घेऊन असं याला गोल करून घ्यायचे। एक नवीन पद्धत मी तुम्हाला सांगते। इथं आपण इडली पात्रातले जे इडलीचं हे प्लेट्स आहेत त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। हा असा गोल झालेला हे कटलेट आपल्याला ह्याच्यात ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तेवढ्या साहित्यात आपले हे 7 कटलेट झालेले आहेत। एका बाजूला मी हे इडलीचं कुकर पाणी ठेवून उकळायला ठेवलं होतं, ते पाणी छान गरम झालेलं आहे। तर आता हे जे कटलेटचे हे आहेत पात्र ते याच्यात आपण ठेवून टाकू आणि 5 ते 7 मिनिटांसाठी याला छान शिजवून घेऊ। आता तुम्ही पाहू शकता आपलं हे कुकरमध्ये 5 ते 7 मिनिटं छान अगदी शिजलेलं आहे। आता याला थोडंसं थंड होऊ देऊ। गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे। पॅन गरम झालेली आहे, थोडंसं तेल ह्याच्यात टाकून घेऊ। हे हेल्दी असे कटलेट आहेत, त्याच्यामुळं आपण ह्याला फक्त शॅलो फ्राय करणार आहे, याला आपण डीप फ्राय करणार नाही आहे। हे आपण सगळे असे छान लालसर रंगावर याला आता भाजून घेऊ। ऑलरेडी आपण हे उकडून घेतलेलं आहे, तर आता आपल्याला जास्त वेळ हे भाजायचे नाही आहे। थोडंसं कढईने अजून तेल सोडू आणि छान लालसर रंगावर आपण भाजून घेऊ। तेव्हा आपण आता ह्याला उलटून घेऊ। एक बाजूने छान लालसर रंगावर भाजलं गेलं आहे, असे सगळे उलटून घेऊ। आणि जी आता वरची बाजू आहे ती खालच्या बाजूने व्यवस्थित अशीच लालसर रंगावर भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपले हे दोन्ही बाजूनी छान भाजले गेलेले आहेत। गॅस बंद करूयात आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आपले हे कॉर्न कटलेट तयार झालेले आहेत। हे तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता। आजचा आपला कॉर्न कटलेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा। धन्यवाद।